नमस्कार मित्रांनो, मी सुहास पडमलकर तुम्हा सर्वांचं आजच्या या विकली मार्केट अपडेटमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, जर का तुम्हाला बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर कसा फाइंड आउट करायचं हे कळत नसेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्याबरोबर आउट परफॉर्मिंग सेक्टर फ्रॉम इंडियन मार्केट शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. डिस्क्लेमर आहे की ज्याही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्या फक्त आणि फक्त एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन पर्पजसाठी आहेत. कुठेही आपण बाय किंवा सेल रिकमेंडेशन देत नाहीये. ॲज अ ट्रेडर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमची अनालिसिस तुम्ही स्वतः केली पाहिजे. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करूनच तुम्ही तुमचे ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग बद्दलचे डिसिजन घेतले पाहिजेत. तुमचा प्रॉफिट तुमचा आहे, तुमचा लॉस तुमचा आहे. आपण आपल्या अनालिसिसला सुरुवात करूया. लेट्स डाईव्ह इन. मित्रांनो, हा आहे निफ्टीचा चार्ट. मंथली, वीकली, डेली तिन्ही चार्ट आपण स्क्रीनवरती लावलेले आहेत. तर हमेशा चार्टची अनालिसिस करताना काय पाहिलं पाहिजे हा मोठा प्रश्न आपल्याला पडतो. तर चार्ट अनालिसिस करताना फक्त हे 5 पॅरामीटर तुम्ही लक्षात ठेवा. प्राइस, पॅटर्न, व्हॉल्यूम, मोमेंटम आणि व्हॉलॅटिलिटी ह्या 5 गोष्टींना शोधायचा प्रयत्न चार्टवरती केला पाहिजे आणि ह्या 5 पॅरामीटरच्या बेसिसवरती तुम्हाला त्या स्टॉकमध्ये काय चालू आहे ह्याचा क्लिअर कट अंदाज येऊन जातो. तर मंथली चार्टवर जर पाहिलं तर आपण एक सिंगल विंडो करूया, अनालिसिस करायला बरं पडेल. जर मंथली चार्ट पाहिला तर क्लिअरली प्राइस ॲक्शन आणि आर-एस-आय आपल्याला साइडवेज मार्केट डायरेक्शन दाखवतोय निफ्टीमध्ये. निफ्टी 50चा हा चार्ट आहे. स्पॉटचा चार्ट आहे हा. तर मंथली चार्ट प्रिव्हियस स्विंग हाय आणि प्रिव्हियस स्विंग लोच्या मध्ये प्राइस ट्रेड होताना आपल्याला दिसते. आर-एस-आय पण कन्फर्म करतोय साइडवेज मार्केट, कारण की आर-एस-आय 40-60च्या मध्ये आहे. विकलीवरती आपण पाहूयात. विकलीवरती सुद्धा प्राइस लोअर हाय लोअर लो फॉर्मेशन इथे बनवत आहे. इथे लोअर लो बनलेला आहे. रिसेंट एक लोअर हाय कन्फर्म झालेला आहे. आता निफ्टीमध्ये जे काय घडत आहे तो नेक्स्ट लोअर लो फॉर्मेशन होताना आपल्याला दिसणार आहे. तर आता फक्त आपल्याला वाट बघावी लागेल की ही प्राइस 61.8% रिट्रेस होते की 78.6 होते की प्रिव्हियस बॉटम ही प्राइस टेस्ट करेल. तर सध्या तरी 50% रिट्रेस झालेली आहे प्राइस फ्रॉम प्रिव्हियस लो, स्विंग लो. तर विकलीवरती आपल्याला क्लिअर कट लोअर हाय लोअर लो फॉर्मेशन दिसतंय. विकलीवरती आर-एस-आय 40च्या तिथे सपोर्ट 40 जवळ आहे. तर आपल्याला बघावं लागेल की विकली चार्टवरती आर-एस-आय 40ला सपोर्ट घेतोय की नाही. सध्या कुठेही कन्फर्मेशन आपल्याला भेटलेलं नाहीये. डेली चार्टवरती जर पाहिलं तर प्राइसने ही शॉर्ट टर्मची ट्रेंड लाईन डाऊनसाइड ब्रेक झालेली आहे. आता ती रिट्रेस होऊन CIP काइंड ऑफ थिंग्स इथे बनताना आपल्याला दिसत आहेत. डेली चार्टवरती आर-एस-आय जर पाहिला आपण तर इथे PRS बनत आहे, परंतु आर-एस-आय हा सेकंडरी आपण महत्त्व दिलं पाहिजे. पहिल्यांदा प्राइस ॲक्शनला महत्त्व दिलं पाहिजे. प्राइस ॲक्शन आपल्याला लोअर हाय लोअर लो फॉर्मेशन दाखवत असल्यामुळे कुठेही निफ्टीमध्ये बाईंग साईडला काम करण्याचा सिग्नल आपल्याला भेटत नाहीये. तर मंथली, वीकली, डेली तिन्ही चार्टवरती आपल्याला निफ्टीमध्ये जर अशा पद्धतीने आपण पाहिलं तिन्ही चार्टवरती निफ्टीमध्ये आपल्याला प्राइस ॲक्शनवरती लोअर हाय लोअर लो फॉर्मेशन आहेत, म्हणजे डाऊन ट्रेंडिंग साइडवेज मार्केट आपल्याला दाखवतंय. तर शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्ममध्ये निफ्टीमध्ये विकनेस आपल्याला पाहायला भेटतोय. निफ्टी बँक आपण पाहूया. निफ्टीपेक्षाही निफ्टी बँकचं स्ट्रक्चर हे वीक आपल्याला पाहायला भेटतंय, कारण की लाऊड मूव्ह मंथली चार्टवरती आपण इथे पाहू शकतो आणि मंथली चार्टवरती सुद्धा प्रिव्हियस स्विंग लो ब्रेक झालेला आहे आणि नवीन लो निफ्टी बँकमध्ये बनलेला आहे. तर विकली चार्टमध्ये सुद्धा लोअर लो लोअर हाय फॉर्मेशन आपल्याला दिसत आहेत. आर-एस-आय 40च्या तिथे आहे, जवळ आहे आणि डेलीवरती सुद्धा निफ्टी बँकमध्ये लोअर लो लोअर हाय फॉर्मेशनच बनत आहेत. त्यामुळं बँक निफ्टीचं स्ट्रक्चर सुद्धा साइडवेज टू बेरिश आपल्याला पाहायला भेटतंय. परंतु निफ्टीपेक्षाही बँक निफ्टी कमजोर
झालेली आपल्याला इथं दिसते. तर मित्रांनो, आपण डायरेक्टली ॲनालिसिस आपण पाहणार आहोत. कुठेही जास्त नो बीटिंग अराउंड द बुश, डायरेक्टली आपण कन्क्लुजनला येऊया. ती ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला मंथली चार्टवरती लॉंग टर्म ट्रेंड हा पूर्ण मोमेंटममध्ये कन्वर्ट होत असताना दिसतोय. वीकली चार्ट अजूनही 50-50% म्हणलं तरी चालेल, साईडवेज टू बुलिश आहेत. म्हणजेच ग्लोबल मार्केट पूर्णपणे आपल्याला साईडवेज टू बुलिश सिग्नल देत आहे. कमोडिटीजमध्ये जर पाहिलं तर कमोडिटीजमध्ये सुद्धा लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म ट्रेंड हा साईडवेज टू बुलिश असलेला आपल्याला दिसतोय. इंडियन मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला इंडियन मार्केटचं पिक्चर ग्लोबल मार्केटच्या कम्पॅरिझनमध्ये अजून सुद्धा साईडवेज टू बेरिश आपल्याला दिसून येते. सिलेक्टिव्ह सेक्टरमध्ये काय काय अजूनही मोमेंटम बरकरार आहे. तर अशा सेक्टरमध्ये जर का बाईंग साईडला आपल्याला काम करायचं असेल तर हे बुलिश सेक्टर आपल्याला जे कळतायत त्यामध्येच आपण काम केलं पाहिजे. तर क्लिअरली चार्टवरून या टेबलमधून तुम्ही बघू शकता, निफ्टी मेटल, फार्मा, डिफेन्स, मॅन्युफॅक्चरिंग हे जे सेक्टर आहेत हे क्लिअरली आपल्याला मोमेंटम दाखवत आहेत की जी काय ग्लोबल घडामोडी चालू आहेत त्यामध्ये मेटल, फार्मा, डिफेन्स, मॅन्युफॅक्चरिंग याला जास्त खतरा आहे असं वाटत नाहीये, कारण की मीडियम टर्म आणि लॉंग टर्म ट्रेंड या सेक्टरमध्ये बुलिश आहेत. तर मित्रांनो, पुढे जाता जर का सेन्सेक्स इथे सुद्धा मंथली डेली व्हॅल्यूज 40-60च्या मध्ये आहेत. तर प्राइस जी आहे ते प्रिव्हियस स्विंग आहे आणि स्विंग लोच्या मध्ये ट्रेड होताना दिसते. तर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ट्रेंड हा साईडवेज असलेला आपल्याला दिसतोय. वीकली चार्ट तर बेरिश टेरिटरीमध्ये आहे. RSI सुद्धा 40च्या खाली ट्रेड होताना दिसतोय. तर सेन्सेक्सचा स्ट्रक्चर हा निफ्टीपेक्षाही थोडासा जास्त बेरिश आपल्याला पाहायला भेटतोय. आता आपण पाहूयात निफ्टीमधले काही सेक्टरल इंडायसेसचा परफॉर्मन्स. IT कम्प्लिटली एक्स्ट्रीमली बेरिश झोनमध्ये, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म सगळे ट्रेंड हे ITचे एक्स्ट्रीमली बेरिश झालेले आहेत. तर हा शॉर्टिंग साईडला सेक्टर सर्वात जास्त चांगला ठरू शकतो. FMCG सेक्टरमध्ये मंथली, विकली, डेली तिन्ही RSI 40-60च्या मध्ये आहेत. क्लिअरली अगेन FMCG सेक्टर पण साईडवेज मार्केट आपल्याला दर्शवत आहे. फार्मा व्हेरी बुलिश, ऑल 3 RSI ट्रेडिंग अबोव 60 लेवल. तर जबरदस्त मोमेंटम फार्मा सेक्टरमध्ये चालू झालेला आपल्याला दिसत आहे. तर बाईंग साईडला जर आपल्याला काम करायचं असेल तर फार्मा शुड बी अवर टॉप पिक. टुरिझममध्ये तिन्ही RSI 40-60च्या मध्ये साईडवेज मार्केट. ऑटो सेक्टर तिन्ही RSI 40-60च्या मध्ये आहेत. क्लिअरली अगेन ऑटो सेक्टर ऑल्सो साईडवेज इंडिकेशन आपल्याला देत आहे. डेली विकलीवरती लोअर हाय लोअर लो फॉर्मेशन कन्फर्म होत आहेत. विकलीवरती MA20ला प्राइसने रिजेक्शन घेतलेलं आहे आपल्याला दिसतंय. आणि डेलीवरती सुद्धा प्राइस MA20च्या खाली ट्रेड होताना दिसते. तर शॉर्ट टर्म, मीडियम टर्म ट्रेंड ऑटोमध्ये बेरिश झालेले आपल्याला दिसून येत आहेत. कन्झम्पशन सेक्टर तिन्ही RSI 40-60च्या मध्ये आहेत. क्लिअरली प्राइस ऍक्शन मध्ये सुद्धा आपल्याला साईडवेज मार्केट दिसून येत आहे. इन्फ्रा तिन्ही RSI 40-60च्या मध्ये आहेत. अगेन साईडवेज मार्केट. परंतु इन्फ्राचं लॉंग टर्म आणि मीडियम टर्म चार्टवरती प्राइस ही MA20च्या वरती ट्रेड होते. डेलीवरती सुद्धा चांगली रॅली आणि नंतर पुलबॅक घेऊन प्राइस वरच्या बाजूला जाताना आपल्याला दिसते. तर इथे आपल्याला बघावं लागेल की MA20ला रेजिस्टन्स घेऊन प्राइस रिजेक्ट होते की इथून वरच्या बाजूला जाते. परंतु मीडियम टर्म, लॉंग टर्म ट्रेंड जर इन्फ्राचा बघितला तर हा MA20च्या वरती आहे. RSI पण वरच्या बाजूला ट्रेड 60च्या जवळ ट्रेड होताना आपल्याला दिसत आहेत. तर पुढे जाता इन्फ्रामध्ये जर रॅली चालू झाली तर आपल्याला नक्कीच आपल्या रडारवरती इन्फ्रा ठेवावा लागेल. फिन सर्व्हिसेस
मंथली, विकली, डेली तिन्ही चार्टवरती RSI 40-60च्या मध्ये साईडवेज मार्केट. तिन्ही चार्टवरती जी प्राइस आहे ती MA20च्या खाली ट्रेड होते, क्लिअरली बेरिश सिग्नल. निफ्टीच्या कम्पॅरिझनमध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस हा चार्ट फार बेरिश आपल्याला दिसतोय. एनर्जी मंथली, विकली चार्ट RSI व्हॅल्यू अबोव 60 आहे, डेली बिलो 60 आहे. परंतु एनर्जी सेक्टरमध्ये जे काही क्रूडमध्ये प्राइस वाढलेले आहेत त्यामुळं एनर्जी सेक्टरला फायदा होताना दिसतोय. त्यामुळे एनर्जी सेक्टरमध्ये मागच्या काय आठवड्यांमध्ये एक मोमेंटम तयार झालेला आपल्याला दिसून येतोय. मंथली, विकली प्राइस MA20च्या वरती ट्रेड होते, दॅट इज गुड सिग्नल. आणि डेलीवरती सुद्धा MA20च्या तिथे जवळपास प्राइस रिट्रेस झालेली आहे. तर इथून पाहावं लागेल की हे मोमेंटम कायम राहतंय की MA20ला रेजिस्टन्स घेऊन प्राइस खालच्या बाजूला रिजेक्ट होते. परंतु सध्या तरी एनर्जी सेक्टरमध्ये मोमेंटम बिल्डअप झालेला आपल्याला दिसतोय. तर फार्मानंतर एनर्जी हा दुसरा सेक्टर आपल्याला बुलिश आज आपल्याला भेटतोय. मॅन्युफॅक्चरिंग अगेन मंथली RSI अबोव 60 आहे, विकली डेली RSI 40-60च्या मध्ये ट्रेड होत आहेत. परंतु प्राइस ॲक्शनवरती जर पाहिलं तर तिन्ही चार्टवरती मंथली, विकली, डेली प्राइस जी आहे ती MA20च्या वरती ट्रेड होते. त्यामुळं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा मोमेंटम बिल्ड होताना आपण पाहतोय. मंथली चार्टवरती प्रिव्हियस मंथच्या हायच्या वरती प्राइस ट्रेड होते, इथे आपल्याला दिसून येते. दॅट इज अ गुड साइन. सो मॅन्युफॅक्चरिंग इज अनादर सेक्टर अलॉंग विथ फार्मा आणि एनर्जी, जे आपल्याला बुलिश साईडला जर काम करायचं असेल तर हे सेक्टर आपल्याला अपॉर्च्युनिटी देऊ शकतात. रिअलिटी सेक्टर मंथली, विकली, डेली तिन्ही RSI 40-60च्या मध्ये आहेत. क्लिअरली RSI मध्ये जर आपल्याला साईडवेज मार्केट दर्शवत आहे. प्राइस ॲक्शन जर पाहिली तर तिन्ही चार्टवरती प्राइस ही MA20च्या खाली ट्रेड होते. दुसरी गोष्ट, लोअर लो फॉर्मेशन आपल्याला दिसत आहेत, लोअर लो लोअर हाय फॉर्मेशन आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे शॉर्ट टर्म मिडियम टर्म ट्रेंड हा बेरिशच आहे मंथली सारखा. परंतु आपल्याला इथे बघावं लागेल की रियालिटीमध्ये रिव्हर्सल काय लेवलवरून होतोय. तर सध्या तरी रियालिटीमध्ये बेरिशनेस बरकरार आहे. PSU बँक मंथली, विकली RSI 40-60च्या मध्ये आहे, डेली RSI 40पेक्षा खाली आहे. शॉर्ट टर्म ट्रेंड हा अल्ट्रा बेरिश आहे. नॉट गुड चार्ट. निफ्टीच्या कम्पॅरिझनमध्ये PSU बँक फार बेरिश फॉर्मेशन आपल्याला प्राइसवरती दिसतंय. लोअर लो लोअर हाय फॉर्मेशन आहेत. डेली, विकली चार्टवरती प्राइस MA20च्या खाली ट्रेड होते. मंथली चार्टवरती MA20च्या वरती प्राइस आहे, परंतु प्राइस इज नॉट व्हेरी अट्रॅक्टिव्ह. तर बँकिंग सेक्टरमध्ये काहीतरी घडत आहे, इंडिकेशन मिळत आहेत जे आहेत बेरिश व्ह्यू बँकिंग सेक्टरमध्ये आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये आपल्याला दिसून येतोय. डिफेन्समध्ये मंथली, विकली RSI 60च्या मंथली, विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली RSI 40-60च्या मध्ये आहे. परंतु प्राइस जर पाहिली तर MA20च्या वरती तिन्ही चार्टवरती आहे. दॅट इज अ व्हेरी गुड सिग्नल. सो डिफेन्स इज अनादर सेक्टर अलॉंग विथ फार्मा, एनर्जी आणि मॅन्युफॅक्चरिंग. डिफेन्स इज अनादर सेक्टर वेअर अगर आपल्याला जर का बाईंग साईडला काम करायचं असेल तर हा चौथा सेक्टर आज आपल्याला भेटतोय, जो आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी देऊ शकतो. मेटल ऑल 3 RSI मंथली, विकली, डेली 60च्या वरती ट्रेड होतोय. प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा तिन्ही प्राइस मंथली, विकली, डेली MA20च्या वरती ट्रेड होत आहेत. हायर हाय हायर लो फॉर्मेशन आपल्याला दिसून येत आहेत. क्लिअरली मेटल सेक्टर इज वन ऑफ द बेस्ट इन फ्रॉम इंडियन सेक्टर्स. तर आतापर्यंत आपण पाहिलं 5 सेक्टर आपल्याला भेटत आहेत. मेटल, फार्मा, एनर्जी, मॅन्युफॅक्चरिंग आणि डिफेन्स. हे 5 सेक्टरमध्ये जर का आपल्याला बुलिश व्ह्यू बनवायचा असेल तर हे 5 सेक्टर एकदम परफेक्ट आहेत. तर आता आपण पाहूयात ग्लोबल मार्केटमध्ये काय घडत आहे. तर ग्लोबल मार्केट पाहत असताना आपण सायमल्टेनियसली कमोडिटीज इंडेक्सचा पण परफॉर्मन्स पाहणार आहे. तर कॉपर फ्युचर्समध्ये मंथली, विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली RSI हा 40-60च्या मध्ये आहे.
पण क्लिअरली प्राइस ॲक्शनमध्ये हायर हाय हायर लो फॉर्मेशन तिन्ही चार्टवरती प्राइस ही MA20च्या वरती ट्रेड होते, तर क्लिअरली इट इज अ व्हेरी गुड सिग्नल. तर कॉपर सिम्स टू बी बुलिश. डॅक्स फ्युचर्स मंथली RSI 60च्या वरती आहे, डेली विकली बिटवीन 40-60. तर शॉर्ट टर्म मीडियम टर्म वरती साइडवेज मार्केट आपल्याला डॅक्सचं दिसतंय. मंथली चार्ट बुलिश आहे. हँगसेंग हाँगकाँग तिन्ही RSI 40-60च्या मध्ये क्लिअरली साइडवेज मार्केट. तैवान तिन्ही RSI 60च्या वरती ट्रेड होत आहेत. क्लिअरली प्राइस ॲक्शन मोमेंटम मध्ये आहे, बुलिश टेरिटरीमध्ये तिन्ही चार्टवरती प्राइस आहे. क्लिअरली इट इज व्हेरी ट्रेंडिंग मार्केट, व्हेरी गुड. शांघाय कंपोजिट मंथली विकली RSI अबोव 60, डेली बिटवीन 40-60. शॉर्ट टर्म साइडवेज आहे, परंतु मीडियम टर्म आणि लॉंग टर्म हा बुलिश झोनमध्ये आहे. क्लिअरली प्राइसवरती तिन्ही प्राइस MA20च्या वरती ट्रेड होत आहेत. अगेन हायर हाय हायर लो फॉर्मेशन आपल्याला दिसत आहेत. तर शांघाय कंपोजिट इज ऑल्सो प्लेस्ड व्हेरी गुड अँड सिम्स टू बी इन बुलिश मोड. कॅक फ्रान्स तिन्ही RSI 40-60च्या मध्ये आहेत. प्राइस ॲक्शनवरती सुद्धा आपल्याला साइडवेज मुवमेंट आपल्याला दिसते. मंथली विकली डेली साधारणतः MA20च्या जवळ किंवा खाली ट्रेड होताना दिसत आहेत. सो साइडवेज टू बेरिश झोन आपल्याला कॅक फ्रान्समध्ये दिसतोय. युरोस्टॉक्स मंथली RSI अबोव 60, डेली विकली बिटवीन 40-60. तर लॉंग टर्म ट्रेंड हा बुलिश आहे, परंतु शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंडवरती आपल्याला साइडवेज प्राइस ॲक्शन दिसून येते. US डॉलर इंडेक्स तिन्ही मंथली विकली RSI 40-60च्या मध्ये, डेली 60च्या वरती. तर US डॉलर इंडेक्समध्ये शॉर्ट टर्मवरती तेजी झालेली आपल्याला दिसून येते. FTSE UK मंथली चार्टचा RSI अबोव 60 आहे, डेली विकली चार्ट बिटवीन 40-60 RSI लेवल. आणि प्राइस ॲक्शन जर पाहिली तर मंथली चार्ट फार बुलिश आहे, परंतु डेली विकली शॉर्ट टर्म मीडियम टर्म ट्रेंडवरती प्राइस ही साइडवेज झालेली आपल्याला दिसते. MA20च्या खाली ट्रेड होते. सो शॉर्ट टर्म ट्रेंड आणि मीडियम टर्म ट्रेंड हा साइडवेज टू बेरिश FTSE UK वरती दिसतोय. सिल्वर फ्युचर्स मंथली RSI अबोव 60, डेली विकली बिटवीन 40-60. शॉर्ट टर्म मीडियम टर्म ट्रेंडवरती प्राइस ॲक्शन साइडवेज आहे. बुलिश ट्रेंड लॉंग टर्म ट्रेंड हा बुलिश बरकरार आहे. नासडॅक फ्युचर ऑल 3 RSI अबोव 60 लेवल, व्हेरी गुड इन मोमेंटम. प्राइस ॲक्शन हायर आहे हायर लो फॉर्मेशन दर्शवते. MA20च्या वरती तिन्ही चार्टवरती ट्रेड होते. क्लिअर कट इट इज व्हेरी बुलिश टेरिटरी अँड ग्रेट इन मोमेंटम प्राइस ॲक्शन दाखवते आपल्याला. गिफ्ट निफ्टी तिन्ही RSI 40-60च्या मध्ये आहेत. क्लिअरली साइडवेज मार्केट. प्राइस ॲक्शनवरती सुद्धा आपल्याला प्राइस प्रिव्हियस स्विंग लोच्या जवळपास ट्रेड होताना दिसते. क्लिअरली साइडवेज टू बेरिश मार्केट गिफ्ट निफ्टीचं आपल्याला दर्शवत आहे. S&P 500 तिन्ही RSI 60च्या वरती ट्रेड होत आहेत. प्राइस ॲक्शनमध्ये हायर हाय हायर लो फॉर्मेशन आहेत. MA20च्या वरती तिन्ही चार्टवरती प्राइस ॲक्शन आहे. क्लिअरली बुलिश अँड अगेन S&P 500 is also showing lot of bullishness and great momentum. Dow Jones Future monthly RSI value above 60, daily weekly between 40-60, but again near to 60. प्राइस ॲक्शन वरती क्लिअरली MA20च्या वरती ट्रेड होताना प्राइस दिसते आणि हायर हाय हायर लो फॉर्मेशनच आपल्याला अजूनपर्यंत तरी दिसतंय. तर डाव जोन्समध्ये सुद्धा तेजी आपल्याला प्राइस ॲक्शन कडून कळते. निके जापान मंथली विकली RSI अबोव 60, डेली बिटवीन 40-60, जवळपास 60च्या जवळ आहे. प्राइस ॲक्शन इज क्लिअरली हायर हाय हायर लो फॉर्मेशन. शॉर्ट टर्म मीडियम टर्म लॉंग टर्म ऑल 3 प्राइस trading above MA20 level. So no worry, clearly is in great momentum, bullish territory. Crude oil, this is the concern for all economies and particularly India. सर्व ग्लोबल इकॉनॉमीमध्ये तेजी आपण पाहिली, परंतु इंडियामध्ये मेजर जे इंडायसिस आहेत त्यामध्ये आपल्याला तेजी दिसत नाही आहे. मेन कारण आहे क्रूड ऑइलमध्ये आलेली तेजी आणि इंडियन रुपीवरती असलेला प्रेशर. आपलं जे इंडियन रुपीचा जो अंडर परफॉर्मन्स चालू आहे विथ रिस्पेक्ट टू USD, तो एक फॅक्टर
दुसरा फॅक्टर म्हणजे क्रूड ऑइलमध्ये आलेली तेजी आणि तिसरा फॅक्टर म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे बॅकआउट करतायत. अजूनही ते इंडियन मार्केटवरती बुलिश नाहीत. ते त्यांचा मनी इंडियन मार्केटमधून काढून दुसरीकडे पंप करतायत. त्यामुळे ह्या 3 फॅक्टरमुळे इंडियन मार्केटमध्ये आपल्याला साइडवेज टू बेरिश मुवमेंट आपल्याला पुढे जाता बघायला भेटते. गोल्ड फ्युचर्स मंथली RSI अबोव 60, डेली विकली बिटवीन 40-60. क्लिअरली शॉर्ट टर्म मीडियम टर्म ट्रेंडवरती साइडवेज आहे, परंतु लॉंग टर्म ट्रेंड हा अजूनही बुलिश आहे. कॉस्पी कोरिया तिन्ही RSI व्हॅल्यू अबोव 60 ट्रेड होत आहेत. प्राइस ऍक्शन सुद्धा हायर लो फॉर्मेशन. तिन्ही चार्टवरती प्राइस MA20च्या वरती ट्रेड होते. क्लिअरली इज इन बुलिश टेरिटरी अँड हॅव्हिंग ग्रेट मोमेंटम. सो कॉस्पी कोरिया इज ऑल्सो शोईंग लॉट ऑफ strength. So, conclusion from today's analysis is global markets are placed very well. लॉंग टर्म ट्रेंड त्यांचा फार बुलिश टेरिटरीमध्ये दिसतोय. मीडियम टर्म ट्रेंड ग्लोबल मार्केटचा हा जवळपास 50-50 आहे. 50% इंडायसेस आणि 50% अदर इंडायसेसमध्ये साइडवेज टू बुलिश ट्रेंड आपल्याला दिसतोय. ओव्हरऑल ग्लोबल मार्केट साइडवेज टू बुलिश टेरिटरीमध्ये ट्रेड होताना आपल्याला दिसत आहेत. परंतु इंडियन मार्केट जर आपण पाहिलं तर इंडियन मार्केटमध्ये तेजी गायब आहे. कुठेही आपल्याला तेजी दिसत नाहीये. सिलेक्टिव्ह सेक्टरमध्ये जसं आपण पाहिलं, बेस्ट परफॉर्मिंग जे सेक्टर इंडियामध्ये आहेत ते म्हणजे मेटल, फार्मा, एनर्जी, डिफेन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग. जर का कुणाला बाईंग साईड काम करायचं असेल तर ह्या 5 सेक्टरमधून बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक्स फाइंड आउट केले पाहिजेत आणि या 5 सेक्टरमध्येच बुलिश व्ह्यू आपण बनवला पाहिजे. बाकी सर्व सेक्टर लाईक IT, रिअलिटी याच्यामध्ये आपण सेल ऑन राईटची रणनीती वापरली पाहिजे. जिथे कुठे आपल्याला संधी मिळतील तिथे शॉर्टिंग साईडला काम केलं पाहिजे वीक सेक्टरमध्ये. तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला या आजच्या अनालिसिसमधून बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर मिळाले असावेत. तुमचं काम आहे की तुम्ही आता या सेक्टरमध्ये जाऊन बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक्स फाइंड आउट करायचे आहेत. जी काही टेक्निक आज आपण वापरलेली आहे याला म्हणतात की टॉप डाऊन अप्रोच. आणि ह्या टॉप डाऊन अप्रोचमध्ये आपण सॅटेलाइट व्ह्यूमध्ये बघतो की ग्लोबल परफॉर्मन्स काय आहे. हेलिकॉप्टर व्ह्यूमध्ये पाहतो की आपल्या इंडियन मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स काय आहे, जसा की निफ्टी 50 आणि सेन्सेक्स. आणि तिसरी जी स्टेप आहे टॉप डाऊन अप्रोचमध्ये, ज्यामध्ये आपण पाहतो इंडियामधल्या डिफरंट सेक्टरचा इंडायसेसचा परफॉर्मन्स काय आहे. आणि त्याच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला 5 सेक्टर फाइंड आउट झालेले आहेत. ते आहेत फार्मा, मेटल, एनर्जी, डिफेन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग. यामध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळू शकतात. तर तुम्ही आता ह्या सेक्टरमध्ये जाऊन बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक्स शोधून काढा. तर मित्रांनो, आय होप की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह झाला असावा. भरपूर असे नगेट्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळाले असावेत. अशाच इन्फॉर्मेटिव्ह गोष्टींसाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जे काय कळालं किंवा तुम्हाला काय गोष्टींवरती अजून स्पष्टीकरण पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून मला इन्फॉर्म करा. मी जरूर तुमच्या प्रत्येक कमेंट्स पडेन आणि त्याला रिप्लाय सुद्धा मी पर्सनली देणार आहे. तर आशा करतो लवकरच भेटूया अशाच नवीन ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सुहास पडमलकर तुमचा ट्रेडिंग स्किल पार्टनर रजा घेतो. गुड लक आणि गुड ट्रेडिंग. थँक्यू.